खूप चांगली संकल्पना आहे। जय गणेश 40+ क्रिकेट संघ घारिवली आयोजित जय गणेश 40+ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन सामना 4 षटकांचा असेल। नावाली संघ आयडी किती खेळाडूंचे आहेत लिस्ट नवनाथ साळुंगे आपण आयोजकांना सांगायचं आहे काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे त्यामुळे नक्कीच आपण थोडीशी सहकार्य करायचं आहे। संघ आई एकविरा 11 या नावाने हा संघ खेळतो। नावाली संघ 4 षटकांचा सामना असेल। हार्ड लक भीमा दादा खूप चांगला खेळला हेदुटने या टीमने केला होता परंतु नावाली संघाने देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि सामना जिंकला तो म्हणजे नावाली या संघाने। आणि दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू होतोय। एका बाजूला जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आई एकविरा 11 नावाली आणि त्यांना फाईट करतोय ईश्वरी 11 उंबारली। एका बाजूला महेश साळुंके यांचा संघ आहे दुसऱ्या बाजूला सोमनाथ भोईर पुरस्कृत संघ आपण पाहतोय ईश्वरी 11 उंबारली संघ।
धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे नक्कीच लाईव्ह सुरू नव्हतं, परंतु आता मात्र लाईव्ह नक्कीच सुरू झालेला आहे आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घरबसल्या आनंद घे त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना ईश्वरी 11 उंबारली आणि त्यांना फाईट करतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आई एकविरा 11 नावाली. जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल उपांत्य फेरीमध्ये आणि फाईट करेल खिडकाली 40+ या टीम समोर आणि तो सामना बक्षीस पात्र लढत असेल. सेमी फायनलमध्ये कोणता संघ प्रवेश करेल, उंबारली की नावाली, त्यासाठी हा सामना सुरू आहे. नवनाथ साळुंके मुकादम, चांगलं क्षेत्ररक्षण मिळते, फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला नवनाथ साळुंकेने चांगली गोलंदाजी केली आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज नवनाथ साळुंके. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भेदक मारा करतोय गोलंदाज नवनाथ साळुंके. SP ऑन स्ट्राईक. लाऊड अपील आणि एक वेगळी शैली आहे अपील करण्याची नवनाथ साळुंके यांची आणि नक्कीच नॉट आउट कॉल केलेला आहे आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते ही एक धाव. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 28. अवघ्या 7 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज नवनाथ साळुंकेने आणि या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आई एकविरा 11 नावाली या टीमला. सामना 4 षटकांचा आहे आणि यापुढील सामना देखील 4च षटकांचा असेल. सेमीफायनल बालकृष्ण पाटील येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली नवनाथ साळुंकेने. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या. SP आणि रवी ही जोडी आहे. सीताराम पाटील आणि रवी भोईर. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. ज्याप्रमाणे नावाली संघाने पहिला सामना जिंकलाय, कारण की त्यांना माहिती आहे नावाली संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगाने उंबारली संघाने सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिला चेंडू नक्कीच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच येतोय हा डॉट बॉल. लाऊड अपील करतायत नवनाथ साळुंके. यासाठी नवनाथ साळुंके नक्कीच ओळखले जातात. ऑन साईडला फटका चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदीप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. जय गणेश 40+ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. ऑन साईडला फटक्यामध्ये ताकद नाहीये, परंतु चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 32 32 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी बालकृष्ण करतोय. ज्याप्रमाणे नवनाथने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती हा पाऊल ठेवतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, कैला जज करतोय
आणि कैलासने अप्रतिम आउटस्टँडिंग स्पेक्टॅक्युलर मॅग्निफिसन हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का उंबारली या टीमला. SP बॅक टू द पवेलियन. शांत ठेवलं नावाली या टीमने. पहिल्या षटकामध्ये उंबारली या संघाने 21 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी केली नवनाथ साळुंकेने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय बालकृष्ण पाटील हा गोलंदाज. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय गोलंदाज बालकृष्ण पाटीलने. या तिसऱ्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. पार्टनरशिप ब्रेक केली. SP ला बाद करण्यामध्ये यश आलंय बालकृष्ण पाटीलला. न्यू बॅट्समन येतोय श्याम भोईर. जेन्युन ऑलराऊंडर आहे श्याम भोईर आणि रवी भोईर ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाज बालकृष्ण. कौतुक करेन बालकृष्णचं कारण की खूप चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. नावाली या टीमचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खास करून रेग्युलरचे अनेक खेळाडू येतात. बॅटची कडा होती. झेल नक्की सोडलाय नवनाथ साळुंकेने. एक मास्टर माइंड आहेत नवनाथ साळुंके, मास्टर ब्रेन यष्ट्यांच्या पाठीमागे आणि हा झेल ड्रॉप होतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. कैलास पोर्जे आणि राजू काठे हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आणि या स्पर्धेसाठी. जय गणेश क्रिकेट संघ घारिवली 40+ आयोजित जय गणेश 40+ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. 2 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि एकूण 16 40+ ग्रामीण संघांचा सहभाग. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या गोलंदाज सुरेश पाटीलने. त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं गोलंदाज नवनाथ साळुंकेने. धावा खर्च केल्या 7. कोणतीही सफलता तो प्राप्त करू शकला नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी केली नवनाथ साळुंकेने. दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये बालकृष्ण पाटीलने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवला आपल्या संघासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 37. 37 धावा. मंगेश पवार येतोय या अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज श्याम भोईर. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये. काटिकी टक्कर. उंबारली विपक्ष नावाली. यावेळी ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत मिळतील या धावा 2 या चेंडूवरती. धावसंख्या 2 पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. एक फायटिंग टोटल उभी केली आहे. सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे उंबारली या संघाने. परंतु कौतुक करेन नावाली या संघाचं ज्याप्रमाणे त्यांनी कमबॅक केलं आहे या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 21 धाव बनवल्या होत्या. सचिन भोईर बाद झाला आणि त्यानंतर मोठे फटके येत नाही आहेत. ते मोठे फटके मारावे लागतील. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत दिलीप पाटीलने टिपलाय झेल लॉंग ऑन सीमा रेषेवरती आणि फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का श्यामच्या स्वरूपामध्ये ईश्वरी 11 उंबारली या संघाला.
न्यू बॅट्समन आहे शनिदास. शनिदास येतोय नवीन फलंदाज. रवी आणि शनिदास ही जोडी आहे या मैदानावरती. मंगेश पवार. शनिदास ऑन स्ट्राइक. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉफ केला चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला मिळते फक्त आणि फक्त एकच धावा. धावसंख्या एकने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या दोन टीममध्ये. क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती, कारण की जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल उपांत्य फेरीमध्ये. हुक करतायत क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. रवी आणि शनिदास ही जोडी मैदानावरती आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ड्राईव्ह केलाय लांबवणला आहेत दिलीप पाटील. फार वेगाने मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज रवीचा खेळ लागतोय. शेवटच्या चेंडूवरती धक्का उंबारली या टीमला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42 आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलंय ईश्वरी 11 उंबारली या संघाने. जय गणेश, विष्णू स्पोर्ट, आई एकविरा नावाल या टीम समोर पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या उंबारली या टीमने 21 धावा आणि त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये बनवल्या 21 धावा. एकूण धावसंख्या आहे 42 आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलंय. करसन पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. राहुल करसन पाटील, वसंत पाटील आपण या, आपण इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. ऑटो व्हीलचे मालक राजेश पाटील यांना देखील विनंती असेल नाना आपण देखील या. ऑटो व्हीलचे मालक सन्माननीय राहुल कुलकर्णी साहेब उपस्थित आहेत. भास्कर पाटील यांना देखील विनंती असेल दादा सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलंय. राहुल कुलकर्णी साहेबांचे इथे आपण यथोचित सन्मान करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन राहुल कुलकर्णी साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे, आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलंय आणि त्यांचं आपण इथे सन्मान करतोय. त्रेचाळीस धावा बनवायच्या आहेत नावाल या टीमला 4 षटकांमध्ये. राजेश पाटील यांना विनंती असेल शाहू मामा पाटील यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. शाहू मामा पाटील चॉकलेट मामा म्हणून त्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने लंडन डेअरीचे ते फाउंडर आहेत, कारण की चॉकलेट त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्वांना दिलं जातं. आणि शाहू मामा पाटील यांचं इथे आपण
विशेष सन्मान करूया. चॉकलेट मामा म्हणून ते फेमस आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतो. राजेश पाटील यांचे शुभ हस्ते. त्रेचाळीस धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. एका बाजूला उंबारली संघ, दुसऱ्या बाजूला नावाली संघ इन ॲक्शनमध्ये आहे. 24 चेंडू आणि बनवायचे धावा 43 या सामन्यामध्ये. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपाळ विनोद पाटील यांना. ऐकूया आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक यू व्हेरी मच रोशन. नक्कीच मॅच सुरू आहे नावळ आणि उंबारलीमध्ये. 43चं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. एक फायटिंग टोटल उंबारलीने धावफलकावरती लावलेली आहे. खरं तर सुरुवात खूप चांगली झाली होती पण त्यानंतर आपण बघितलं मधल्या जी दुसरी ओव्हर होती ती कमी धाव आल्यानंतर आपण बघितलं धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो कमी कमी होत गेला. पण एक चांगली टोटल आहे फाईट करण्यासाठी. 43चं टार्गेट आहे आणि ओपनिंग पेअर नेहमीप्रमाणे मैदानावरती जे गणेश विष्णू स्पोर्ट्स एकविरा 11 नावाई संघाची ओपनिंग पेअर आपण बघता दिलीप पाटील आणि कैलास मुकादम. मागच्या मॅचमध्ये दिलीप पाटील यांनी 38 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या. सामनावीर होते, चांगल्या टचमध्ये दिसले आणि त्या इनिंगने संघ विजयी झाला. 50 धावा चेस करण्यामध्ये यश प्राप्त झालं नावाळीला. मात्र बघूया या मॅचमध्ये 43 करायच्या समोर एक असा संघ जे 5 वेळा अंतिम फेरीमध्ये यंदा पोहोचलेले आहेत आणि उंबारली संघ नक्कीच इथून या धावसंख्येला वाचवण्यासाठी किंवा तिचं संरक्षण करण्यासाठी जीवाचं रान करेल आणि मैदानावरती नक्कीच 100% एफर्ट्स येतील. बॉलिंग मार्कवर मागच्या मॅचचा हिरो ज्याने 2 ओव्हरमध्ये केवळ 9 दिलेल्या आणि 3 विकेट प्राप्त केले होते असे सचिन भोईर. पहिला चेंडू पाठवला दिलीप पाटीलने. अगदी बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू होता. सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. यूज अँड मॅक्सिमम 6 कारण आपण बघू शकाल इरादा स्पष्ट केला. अगदी समोर होता, पिच होता, वेगवान होता. तितक्याच वेगाने बॅट फिरते जणू काय मागच्या मॅचची जी इनिंग आहे तिथून तो स्टार्ट करतायत आणि षटकाराने नावाळी व दिलीप पाटील यांच्या डावाचा होतो श्री गणेशा. बघूया सचिन भोईर मागच्या मॅच मध्ये केवळ चेक करायचं. काय इशारा येतोय? आय थिंक चौकारच आहे पण आता प्रश्न तर उपस्थित झालाय. बॉल पाहिजे का? बॉल द्या, बॉल द्या. नाही डगआउट मधून आवाज आला की चेक करा म्हणून तर म्हटलं असेल काय प्रश्न. बॉल आहे, बॉल चेक केलेला आहे. राहू द्या, राहू द्या. आणि षटकारानंतर हा चौकार ॲक्शन रिप्ले आपण बघितला असेल कशा पद्धतीने बघा दाखवत आहेत या ठिकाणी आम्हाला रोशन. खूप सुंदर पद्धतीने चेंडू ही कव्हर केला आणि एक सुंदर फटका होता. कशी बॅट फिरली आपण बघितलं. मोठ्या वॅकलिपने खेळत आहेत ते. हो हा फसवा चेंडू आहे आणि जाळ्यात अडकवलाय दिलीप पाटीलला. हा स्लोअर वन चेंडू. मागचे 2 चेंडू आपण बघितलं वेगवान होते पण या चेंडूवरती मात्र इथे बॅटची कडा लागली आणि मैदानावरती काय घडलंय बघा. फलंदाज दिलीप पाटील बाद होत आहेत 10 धावांचं योगदान देऊन. त्यांच्या बाद झाल्यानंतर मात्र मैदानावरती नवनाथ साळुंके तयार होत आहेत मैदानात जाण्यासाठी. फसवा चेंडू होता. व्हेरिएशन दाखवलं. पहिले 2 चेंडू वेगवान त्यानंतर
खरं तर हा एक स्लोअर वन ज्युसी फुल टॉस होता. ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत MTC वरती आपण बघू शकाल. हो यावेळेस बॅट चेंज टायमिंग नाही झाला. खूप आधी खेळले. चेंडू फार वेगाने नव्हता आला, संत गतीने आला होता. कारण मागचा चेंडू आपण बघितला किती वेगवान होता आणि तशी बॅटही फिरली. पण हा चेंडू संत गतीने आला. तिथे टायमिंग नाही झालं. बॅट आणि बॉलचा संपर्क जेव्हा व्यवस्थित नाही होत तेव्हा अशा प्रकारचे कॅचेस किंवा एज लागत असतात आणि ते आपण बघितलं मैदानामध्ये. बघूया नवनाथ साळुंखे मैदानामध्ये आल्यात. 10 धावा जरूर झाल्यात. अजूनही 33 धावांची गरज आहे. सचिन भोईरने कमबॅक केलंय. बघूया सचिन टू नवनाथ. ओ यावेळेस मात्र इथे श्याम भोईर यांच्या अगदी आवाक्याच्या बाहेर आणि सचिन नक्कीच नाराज आहेत. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही फिल्डिंगला कुठेतरी जास्त बाजूला गेले आणि अशा प्रकारे नवाने देखील सुरुवात केली आहे. चौकाराने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 14. विकेट आत्ताच गमावला होता पण नवनाथला हा चेंडू खूप चांगला मिळाला. का तर अगदी बॅटच्या रडारमध्ये आला आणि खूप चांगलं टायमिंग आणि धावसंख्या धावफलकावरती 14. कान्हा साळुंखे अजूनही आपण बघितलं तर एका जागेवरती आहे. जसे उंबारलीसाठी बाबू भोई तसे नावळीसाठी कान्हा साळुंखे आणि लक फॅक्टर घेऊनच नावळीवाले फिरत असतात. कान्हा साळुंखे नसले की त्यांचा परफॉर्मन्स तितका चांगला होत नाही. हो चेंडू खाली राहिला आहे. गतीमध्ये बदल करतायत बघा, व्हेरिएशन करतायत. त्यामुळे बऱ्याचदा फलंदाजाला संभ्रमात अनप्रेडिक्टेबल जसं आपण म्हणतो की ही अशी एक डिलिव्हरी होती की गोलंदाज जेव्हा व्हेरिएशन दाखवतो तेव्हा त्याला समजून घेणं तितकं सोपं काम नसतं. हो पायात होता, एज लागले पण चेंडू लॉंग ऑफला जाईल. बघा काय घडले. खरं तर नवनाथ साळुंखे यांनाही विश्वास बसत नाही. जानाता जापान पोहोच गे चीन हवे होते त्या धावा तर मिळालेल्या आहेत. जे काही घडलं हरकत नाही पण 4 धावा जो उद्दिष्ट होता तो साध्य झाला आहे आणि अशा प्रकारे या पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत नावळी संघाच्या 18 गडी गमावलेले आहे. दिलीप पाटील ज्यांनी वैयक्तिक 10 धावा केल्या 3 चेंडूंचा सामना करत असताना आणि मैदानावरती आपण बघतात नवनाथ साळुंखे यांनी 3 चेंडू सामना केला 8 धावा केलेल्या आहेत. पण कैलास मुकादम यांनी एकही चेंडू फेस केला नाही. तो आता मात्र त्यांना या ओव्हरचा पहिला चेंडू फेस करायला मिळेल कारण षटक संपलेलं आहे. फिल्डिंग लगेचच लावायची आहे. जरी आपल्याकडे बराचसा वेळ शिल्लक असला तरी मॅचचा रिदम जाता का म्हणे आणि मॅच निरंतर सुरू राहिली तर एक वेगळीच मजा आपल्याला बघायला मिळते. बघूया एकूण धावा 18 झाल्यात, करायचे आहेत एकूण 43. म्हणजे अजूनही आपण बघितलं इथून 25 धावांची गरज असेल. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 25 रिक्वायर्ड रेट 8.33 प्रति षटकामागे हे रिक्वायर्ड रेट आता जिंकण्यासाठी आहे. आणि बघा रिक्वायर्ड रेट 8चा चिकनगरसाठीही होता. जेव्हा त्यांनी 30 धावा केल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये तेव्हा त्यांनाही 24 करायचे होते 18 बॉलमध्ये पण त्यांना झाल्या नाही. कारण पुन्हा एकदा त्यांचा जो मिडल ऑर्डर आहे तो एक्सपोज झाला. कारण जेव्हा जेव्हा आर एस केने बाद झाले तेव्हा तेव्हा त्यांचा जो डाव आहे ना पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना आपण बघितला. त्यांचे मिडल ऑर्डरचे खेळाडू पूर्णपणे दबावाखाली येताना बघितले. त्यामुळे हरेश केने प्रत्येक वेळी धावा करणार का, एक चांगली सुरुवात करून देऊनही बाकीच्या फलंदाजांना 24 धावा करता आल्या नाही. खरं तर नक्कीच कुठेतरी त्यांना आत्मचिंतन करावं लागेल. आज हरेश केनेचा फॉर्म आहे त्यामुळे नक्कीच धावा ते करतील. पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कोण किती धावा करेल, मागच्या मॅचमध्ये किती गेल्यात, आता किती करेल, पुढे किती करेल हे सांगता येत नाही. तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावांची गरज. कैलास मुकादम स्ट्राईकला येतात आणि यष्टांच्या मागे कॅप्टन कूल म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, एक यशस्वी संघनायक म्हणून गेले कित्येक वर्ष गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीच्या रेग्युलर टीमची कमान त्यांच्या हातामध्ये होती असे सचिन भोईर यष्टांच्या मागे. ओहो स्विच हिट, ज्याच्या मनगडात आहे दम नाव त्याचं कैलास मुकादम, चौकार. थोडासा रेस्ट करताय डीजे वाले. कान्हा साळुंखे तुम्ही एखादं गाणं गायलं तर बरं होईल. तर व्होल्टेज कमी पडेल ते म्हणतात मी ओरडलो तर. तरी या रिव्हर्सने चौकार येते. धावसंख्या धावफलकावरती 22 झालेली आहे. हो पुन्हा एकदा फटका फसलाय. हो झील ड्रॉप झालाय.
सचिन भोईर सोपा झेल होता. सचिन कडनं अशा चुका होणं खरं तर कधीच आपण बघू शकत नाही. रिप्ले बघू शकाल. हो इथे एकदम सोपा झेल होता. आणि गोलंदाज या मात्र योगेश पाटील वायपी थोडेसे निराश असतील. जीवनदान मिळाले कैलास मुकादम यांनाही कुठेतरी बरं वाटलं असेल की बाबा कॅच सुटलेली आहे आणि माहिती आहे कॅच पकडल्यानंतर मॅच पकडायला वेळ लागत नाही एखाद्या संघाला. स्ट्राईकला येता येता नवनाथ सामना करतील योगेश पाटीलचा. हो स्वीप करायचं होतं. अपील तर पायचीच जरूर झालं होतं. चेंडू पायाला लागून येतोय. गलीमध्ये पंचांचा इशारा येतोय. लेग बायच. पंच राजू काटे सर आपण बघू शकाल. मॅन फ्रॉम नारिवली. दुसऱ्या बाजूला दानसरवरनं फार दूरचा प्रवास करून कैलास फोरजी इथे आलेले. हो सुंदर चेंडू होता आणि द्विधा मनस्थितीमध्ये खेळले खरं तर डबल माइंडेड होते कुठे खेळायचा. आणि बऱ्याचदा एखादा फलंदाज ठरवते की मला या दिशेला खेळायचं आहे पण तसा चेंडू नाही आला तर मग फटका फसतो. यावेळेस मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत पण चेंडू गेला सीमा फार आउट ऑफ द पार्क. A1 गॉडीचा टिपिकल कैलास मुकादम ब्रँडेड सिक्सर. काळानंतर कान्हा सोळंके यांचं ऑब्झर्वेशन जबरदस्त आहे. तिथे षटकार लवकर जात नाही. या इंडने भरपूर लांब आहे ती बाउंड्री. पण मी नेहमी म्हणतो की ज्याच्या मनगटामध्ये एकदम तो आहे कैलास मुकादम. भरपूर वर्ष नावाळीसाठी खेळलेले आहेत. नावाळीच्या नावासाठी प्रचंड योगदान राहिलं या खेळाडूचं. हो रिव्हर्स अटॅम्प. यावेळेस योगेश चांगलं कमबॅक करतायत आणि बघा पुढे गेले होते यानंतर मागे आले होते आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक संपलेलं आहे. दुसरं धावा फलकावरती आपण बघताय एकूण 30 करायच्यात विजयासाठी. अजूनही 13 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 12. आमचे राजेश पाटील बघा भरपूर वाढ बघतात. कधी 2 ओव्हर होतात मी कधी पाणी घेऊन जातो. फार कमी उत्साह असा बघत असतो आम्ही काय आयोजकांच्या माध्यमातून. कधी कधी कोणीच नसतं एकही नसतो पण इथे विचारतात किती ओव्हर बाकी आहेत पाणी कधी घेऊन जायचं आहे मी जाऊ का तू जातो. ही जबाबदारी आणि ही जबाबदारी सगळ्यांनी घेतली तर आयोजन कुठलंही यशस्वी करता येतं. 2 ओव्हरनंतर धावफलकावरती बघतो आपण 30 धावांची गती आहे. 15.00 रिक्वायर्ड रेट. आता मात्र इथून आपण बघितलं तर 13ची गरज आहे म्हणजे 6.5 धावा इथे विजयासाठी प्रति ओव्हर मागे हव्यात. सामना आपण बघितला तर एका बाजूने पूर्णपणे झुकताना दिसतोय पण जो चमत्कार आपण आज बघितला 54 धावांचा पाठलाग करत असताना चिकनगर आणि खिडकाळ्यामध्ये जी मॅच बघितली त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कधी काही घडू शकतं या मैदानावरती. आणि त्यामुळे 12 चेंडूत 13 कशा पद्धतीने होतील बघूया. उंबारली संघ यंदाच्या हंगामात अत्यंत चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे. 5 वेळा फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. कालही चांगला परफॉर्मन्स त्यांचा आपण बघितला निळजेच्या मैदानावरती. आणि बाबू वैर अजूनही बघा बसलेले आहे. चष्मा अजूनपर्यंत लागला नाही या व्यक्तीला. 92 वय झालं आणि आता 15, 16, 10 वर्षाच्या मुलालाही चष्मा लागतो. कान्हा सोळंके बघा नजर किती तीक्ष्ण आहे. तर 12 चेंडू 13ची गरज आहे आणि स्ट्राईकला नवनाथ सोळंके येत आहेत. बॉलिंग मार्कवर श्याम भोईर संघ नायक यावेळेस तयार होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. गेसर गाव इनकडनं. गेसरचं हे गावदेवी मैदान आणि स्पर्धा आहे घारिवलीची जय गणेश चषक 2023 40+. फिल्डिंगमध्ये थोडेसे बदल बघतो आपण. क्षेत्ररक्षक जो डीप बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी आपण बघितलं त्याला थोडंसं ऑन साईडला आणलं आहे आणि पॉईंटला थोडंसं मागे सरकवलं आणि एक सिली मिडॉनला आणलेलं आहे. श्याम राऊंड द विकेट. सुंदर फटका. जिथे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्याच्या वरून पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा. समीकरण आता मात्र इथून सोपं होईल. आता केवळ 9 धावांची इथून गरज असेल. इक्वेशन 11 चेंडू आणि 9. अशोक पाटील यांनी आपलं नक्कीच बुक इथे काढलेलं आहे. किती हव्यात किती चेंडूत. ऑन साईडला जाईल हा देखील सीमारेषे बाहेर. सामना आणखीन जवळ आणलेला आहे. नवनाथ सोळंके खूप चांगल्या टचमध्ये दिसत आहेत. जेव्हा पहिल्या चेंडूवरती पहिला
चौकार आला आपण बघितलं तर नवनाथ बॅटमधून तिथून तो कॉन्फिडन्स आपोआप मिळतो कुठल्याही फलंदाजाला. आणि तिसरा चौकार आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती एकूण 38. अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी 5 धावांची गरज आहे. श्याम भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. हो ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय लॉंग ऑफरना. एक क्षेत्ररक्षक फार वेगाने गेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग पण सिंगल येते आणि सिंगलने आता मात्र समीकरण सोपं झालंय. 4 धावांची गरज. बघूया कैलास मुकादम स्ट्राईकला आणि तयार राहायचंय. खिडकाळीच्या संघनायकाने येऊन थांबायचंय आणि यातून जो संघ जिंकेल तो खिडकाळशी सेमी फायनल खेळेल. हो ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. हा झेल स्वीकारलाय कैलास मुकादम. हसत हसत येतील बाहेर कारण त्यांना माहीत आहे 4 धावांची गरज होती. फटका मात्र फसला पण काय सुंदर झेल डीपमध्ये टिपला गेलाय. आणि मैदानावरती संघ नायक निलेश साळुंके जात असताना कैलास परतलेले आहेत पण चांगली बॅटिंग कैलास यांची आपण बघितली. उपयुक्त 11 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत आणि संघाच्या विजयामध्ये नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. आता मात्र कॅप्टन मैदानामध्ये येत आहेत निलेश साळुंके. विजयासाठी हव्यात 4 धावा. कान्हा साळुंके हे नेहमी कोचचं काम करत असतात. मला वाटतं त्यांनी कोचिंग सुरू करायला हवी. दुसऱ्या संघांनाही कोचिंग द्यायला हवी. भरपूर वर्ष नावाळीलाच कोचिंग करत आहे. 4 हव्यात. हा चेंडू हवे झेलची शक्यता पण चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही. भरपूर लांब होते. प्रयत्न तर होता आणि अशा प्रकारे आपण बघतायत 1 धाव येते. केवळ 3 धावा इथे विजयासाठी हव्यात. बॅटिंगमध्ये 42 धावा उंबारलेने आधी केल्या. तर ही फार मोठी टोटल नव्हती आणि कमी नव्हती. फायटिंग करता आलीच ती पण सुरुवातीलाच आपण बघितलं तर आक्रमण दिलीप पाटील यांचं जे आक्रमण झालं तिथूनच या सामन्यावर पकड मजबूत केली. यावेळेस मात्र पल्लू स्कूप करायचा होता. झेल ड्रॉप झालाय. कॅच सुटलेले मगाशी कॅच सुटली. हाताही सुटली. सोपी कॅच होती आणि नवनाथ काहीतरी नेहमी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती 41. केवळ 2 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. आणि मॅच जेव्हा शेवटच्या ओव्हरला येते ना कधी कधी नक्कीच चिंता वाढते कुठल्याही संघाची. दोन्ही संघाची आपण म्हणू शकतो. काही घडू शकतो. 7 चेंडू 2 रोखायचे आहेत. होतील का प्रश्न आहे. क्रिकेटमध्ये 7 चेंडूत आपण 35-36 धावा होताना बघितली आणि 7 चेंडू 60 धावा होण्याचा विक्रम कलकत्त्याच्या मैदानावरती सुहास पवारने केला होता. असे कित्येक तरी विक्रम होत असतात. 7 चेंडूत 1 धावेचं संरक्षण होताना आपण बघितलेले अनेकदा या गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. बघूया कंपल्सरी चेसिंग आहे. सुरुवातीचे 2-3 चेंडू चांगले आले तर एक मजा येईल या मॅचमध्ये पण ती मजा नावाही करणं नको आहे. त्यांना पहिल्या 1-2 बॉलमध्ये मॅच संपवायची असेल पण उंबारली प्रयत्न करेल. अंतिम षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत सीताराम पाटील SP. स्ट्राईकला नवनाथ. हो फुल टॉस हवेत. झेल होईल का. प्रयत्न झालाय. व्हॉट अ कॅच. ग्रेट कॅच. स्पेक्टॅक्युलर कॅच आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फलंदाज नवनाथ बाद झालेले आहेत. आणि आता 5 चेंडू 2. नक्कीच दिलीप पाटील आधीच म्हणत होते की मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जायला नको आहे. आपल्याला ही आधीच फिनिश करायला हवी होती. का तर त्यांचा तो अनुभव आहे. त्यांना माहीत आहे शेवटच्या ओव्हरला मॅच गेली तर मग हृदयाची धडधड धक 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 कशी वाढते. दबाव वाढतो. नवनाथ बाद होत आहेत. आता 5 चेंडू 2 करायचे आहेत. सीताराम पाटीलने जर अशीच गोलंदाजी केली तर मात्र मैदानावरती खूप मजा येईल या मॅचमध्ये. आज सहजासहजी चेस झालेलं नाही आहे. आणि बघा न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत सुरेश पाटील. अत्यंत प्रतिभा संपन्न असा फलंदाज. मात्र या क्षणाला काय रणनीती असणार आहे सुरेश पाटीलची. दुसऱ्या बाजूला
सीताराम पाटील SP वर्सेस SP आपण बघू शकाल ही कॉन्टेस्ट जुगलबंदी 5 चेंडू 2 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग पंडित दादा फेऱ्या मारतायत का माहिती नाही प्रेशर त्यांच्याही मनावरती असावा 5 चेंडू 2 धावेची गरज बघूया सीताराम पाटील लेफ्ट आर्म राउंड द विकेट हा चेंडू हवेत फलंदाज बाद सलग 2 चेंडू 2 धक्के आता मात्र सीताराम पाटील हॅट्रिक वरती आता 4 चेंडू आणि 2 धावा काय करतोय सुरेश पाटील पास झाले 0 वरती आणि मैदानावरती आता मात्र न्यू बॅटर मंगेश पवार 4 चेंडू 2 धावा एखादा फटका गॅप मध्ये गेला तर मॅच नावाळे जिंकेल पण उंबारली इथे मात्र आता डोळ्यात तेल टाकून प्रत्येक खेळाडू फिल्डिंग करेल सीताराम पाटीलचं कौतुक करायला हवं या सामन्यामध्ये कुठेतरी प्राण ओतलेला आहे हा सामना नावाईच्या बाजूने झुकलेला गाना सोंगे म्हणतात की 15 धावा चालल्या असत्या 6 बॉल मध्ये पण या 2 धावा हाती निघून गेला शेपूट नेहमी जड जात येणारे 4 चेंडू 2 धावांची गरज हॅट्रिक वरती सीताराम पाटील स्ट्राईकला मंगेश पवार बघ हॅट्रिक बॉल ओ हा चेंडू यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय आता 3 चेंडू 2 धावा व्हॉट अ मॅच 6-4 चा सामना कुठे आलाय अपील फलंदाज बाद होत आहेत आणखीन एक धक्का नावारीला हाय व्होल्टेज मॅच आपण या मैदानावरती बघतोय आणि कोण म्हणते 40+ मॅचेस एकतर्फी होतात बघा आजचा दिवस रोमांचकारी मॅचेस मध्ये आपण संपन्न होताना बघितलेला आहे फलंदाज मंगेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन 6 चेंडू 2चं इक्वेशन 2 बॉल 2 वरती आलेला आहे आता नावाई संघ कुठेतरी व्हेंटिलेटर वरती गेलेला आहे त्याला बाहेर काढायचं असेल तर आता ऑक्सिजन हवं आहे 2 बॉटल म्हणजे 2 धावा तर 2 चेंडू 2 धावा सीताराम पाटील साठी टाळायला हव्यात काय जबरदस्त गोलंदाजी SP ने केलेली आहे हा सामना कोणी जिंकू दे पण क्रिकेटचा परमोच्च आणि सर्वोच्च आनंद क्रीडा रसिकांना दिलाय या सामन्याने 2 चेंडू 2 धावा 4 चेंडू 3 विकेट एकही धाव नाही SP पुन्हा एकदा सीताराम पाटील लेफ्ट आर्म राउंड द विकेट निळजे गाव इनकडनं 2 चेंडू 2 धावा ओ झेल होईल का आणि हो झालाय आणखीन एक धक्का या ओव्हर मध्ये 4था गडी बाद व्हॉट अ मॅच हा खेळ इतका सोपा नाही मित्रांनो अनिश्चिततेने भरलेला हा खेळ सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आणि या मैदानावरती मात्र उंबारलीच्या सीताराम पाटीलने जबरदस्त रेकॉर्ड केलाय 4 विकेट घेतलेले आहेत 6-2 ची मॅच 1-2 वर आलेली आहे सस्पेन्स अजूनही कायम आहे वातावरण खूप तापलेलं आहे केवळ 2 धावा हव्या होत्या पण आता 1 चेंडू 2 करायचे आहेत कंपल्सरी चेसिंग सीताराम पाटील पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मॅचने 1 चेंडू 2 कोण जिंकणार उंबारली की नावाली
व्हॉट अ मॅच, व्हॉट अ ग्रेट मॅच. आणि ही मॅच उंबरली संघाने जिंकलेली आहे. व्हॉट अ बॉलिंग मेडन ओव्हर. 40+ क्रिकेट मधला हा खूप मोठा विक्रम आणि उंबरलीकर मात्र आनंदित होत आहेत. गावदेवी ईश्वर 11 उंबरली संघाने हा सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड, वेल बोल्ड सीताराम पाटील. मेडन ओव्हर फेकले शेवटची. 2 धावा झाल्या नाही नावालीला. केवळ 2 धावा 6 बॉल मध्ये पाहिजे होत्या. आणि बघा तर सोमनाथ भोईर यांच्याकडनं आलेले सीताराम पाटील साठी 1000 रुपये. थांबा आपण. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट सीताराम पाटील. नक्की सीताराम पाटील अप्रतिम गोलंदाजी. आदरणीय राहुल कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार आणि सोमनाथ भोईर यांच्याकडनं आल्यात 1000 रुपये. हे 1000 रुपये आपण आपल्या हस्ते द्यायचे आहेत. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. ही मॅच उंबरलीची नव्हती, ती आणले खेचून या सीताराम पाटीलने. मेडन ओव्हर फेकली आहे. हा खूप मोठा भीम पराक्रम. सीताराम पाटील यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे. बोलतील का? तर सीताराम पाटील आमच्या सोबत आहेत. SP नको म्हणतायत, हरकत नाही, पण तुमच्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून तुम्ही जबरदस्त बोलले. 6 चेंडूत 2 धावा करू दिल्या नाही. मेडन ओव्हर फेकलेले 2 काय, एकही करून दिली नाही. आणि असंही नाही की बॅट्समन नव्हते नावायचे की कुठे तळाचे फलंदाज खेळत होते. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. उंबरलीने शेवटपर्यंत झुंज दिली आणि सीताराम पाटीलने ही बुडणारी नौका उंबरलीची लावली विजयाच्या किनाऱ्यावरती. अभिनंदन उंबरली, खूप खूप अभिनंदन. हार्ड लक नावाळी. आणि आता मात्र इथून पुढचा सामना आपण कव्हर करणार आहोत खिडकाई आणि उंबरलीमध्ये. दोन्ही कॅप्टन या टॉस करून घेऊया आपण. आणि बाबू भोईर मात्र केवढे खुश आहेत बघा. क्या बाबू भोईर, अभिनंदन तुमचं. हा सीताराम पाटीलला बाबू भोईर तुमच्याकडनं पार्टी द्यायला हवी. तुम्ही या टॉस साठी या. खिडकायचे कॅप्टन या आपण. सुखदेव पवार. खिडकायचे कॅप्टन या लवकर. मान्यवर इथे टॉस साठी या. टेन्शन वाली मॅच संपलेली आहे. या टॉस साठी या. कॅप्टन आहेत या आपण. टॉस होतोय. उपांत्य फेरीची ही मॅच आणि टॉस कोण जिंकलाय? उंबरलीने जिंकलेला टॉस. आणि बघूया निर्णय काय.